दयावंत जे अंतरे, दयावंत जे अंतरे, दयावंत जे अंतरे, धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी, दयावंत जे अंतरी, दयावंत जे अंतरी. धन्य ते संसारी दयावंत जे अंतरे, दयावंत जे अंतरे, दयावंत जे अंतरे. धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी, दयावंत जे अंतरी, दयावंत जे अंतरी. येथे उपकारसा, येथे उपकारासाठी, येथे उपकारसा, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी आले घर जावई कुंडे, आले घर जावई कुंडे, आले घर येथे उपकारासाठी आले घर जावई कोंडे, आले घर जावई कोंडे, आले घर जावई कोंडे. आलटी के वचन नाही देही उदासीन, नाही देही उदासीन, नाही देही उदासीन. हे लटे के वाचन नाही देही उदासीन, नाही देही उदासीन, नाही देही उदासीन. येथे उपकारसा, येथे उपकारासाठी, येथे उपकारसा, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी आले घर जावई कुंडे, आले घर जावई कुंडे, आले घर जावई. येथे उपकारासाठी आले घर जावई कोंडे, आले घर जावई कोंडे, आले घर जावई कोंडे. आ मधुरावाणी ओठे तुका म्हणे वाव पोटे, तुका म्हणे वाव पोटे, तुका म्हणे वाव पोटे. मधुरावाणी ओढे तुका म्हणे वाव पोटे, तुका म्हणे वाव पोटे, तुका म्हणे वाव पोटे. आ मधुरावाणी ओठे तुका म्हणे वाव पोटे, तुका म्हणे वाव पोटे, तुका म्हणे वाव. मधुरावाणी ओढे तुका म्हणे वाव पोटे, तुका म्हणे वाव पोटे, तुका म्हणे वाव पोटे. येथे उपकारसा, येथे उपकारासाठी, येथे उपकारा, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी आले घर जावई कुंडे, आले घर जावई कुंडे, घर जावई कुंडे. येथे उपकारासाठी आले घर जावई कोंडे, आले घर जावई कोंडे, आले घर जावई कोंडे. विडोबार को माझे
बारीक 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 जय हो जय जय हो हा हा हप हप हो हरिभक्त पारे जाधव महाराज व हरिभक्त पारे विवेक महाराज हा धन्य ते संसारी आरा धन्य ते संसारी आना धन्य ते संसारी आरे नाना धन्य ते संसारी आरे ना धन्य ते संसारी 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 आना धन्य ते संसारी आरे ना धन्य ते संसारी आरे ना धन्य ते संसारी आरे ना धन्य ते संसारी 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 दयावंत जे अंतरी दयावंत जे अंतरी येथे उपकारासाठी आना येथे उपकारासाठी आना येथे उपकारासाठी आरे ना येथे उपकारासाठी दयावंत जे अंतरी दयावंत जे अंतरी उपकारासाठी येते उपकारासाठी येते उपकारासाठी येते उपकारासाठी
हरे घर घर ना हरे घर जब गुंडी हरे घर जब रे रे नारा रे रे ना आना रे ना रे 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 ना आले घर जावे गुंडी आले घर जावे गुंडी आले घर जावे गुंडी आले 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 रे रे ना रे ना ना आले आले घर आले घर जा घर जा घर जा घर जा वैकुंठी आले घर जा रा रे रा 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 रा
उपकारासाठी हला विठ्ठला हला विठ्ठला टाळी वाजा बसलेले म्हणजे टाळी वाजा भजन करा हला विठ्ठला हला विठ्ठला हला विठ्ठला पुरुष मंडळ या पुढं सर्व समोर या महिला मंडळ या पुढं भरपूर जागा आहे आपल्याजवळ या पुरुष मंडळ या पुढं या महिला मंडळ या आजी इथे या माझ्या जवळ या. मला आधार असल्यासारखं वाटतं जवळ इथं वर या. धन्य ते संसारी बसल्या बोलू मी आता या 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 बोलू नका फक्त पुढं सारखा बोलू नका धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी येथे उपकारासाठी बोलू नका माहिती म्हणते बोलू नका शांत बसा आले घर जावे खुंटी लटके वचन नाही देही उदासी येथे उपकारासाठी आले घर जावे खुंटी मधुरावाणी ओठी
तुका म्हणे वाव पोटी येथे उपकारासाठी आले घर जावैकुंठी समचरण सरोजम सांध्रनीलांबुदाभं जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानं तरुणतुलसीमाला कञ्जरं कञ्जनेत्रं सदयदवलहासं विठ्ठलं चिन्तया पांडुरंगागरू लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये शरण शरण हनुमंता तुम्हाल रामदूता तुम्हाल रामदूता तुम्हाल रामदूता शरण शरण हनुमंता तुम्हाल रामदूता तुम्हाल रामदूता तुम्हाल रामदूता हे दुख भाजन मारुती नंदन हे दुख
लंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोजते जगस्फुरेद प्रदेशं विधीन्द्रादिदेवा सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वर करुणाकर दयाळा तुमचा अनुग्रहला हो नमो ज्ञानेश्वर करुणाकर दयाळा तुमचा अनुग्रहला पावन झालो चराचरी पावन झालो चराचरी पावन झालो चराचरी पावन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वर करुणाकर दयाळा तुमचा अनुग्रह लादलो. ओम नमो ज्ञानेश्वर करुणाकर दयाळा तुमचा अनुग्रह लादलो. पावन झालो चराचरी पावन झालो चराचरी पावन झालो चराचरी पावन झालो चराचरी. ओम नमो ज्ञानेश्वर करुणाकर या दयाळा ओ करुणाकर या दयाळा. ओम नमो ज्ञानेश्वर करुणाकर हा दयाळा तुमचा अनुग्रह हे हो. ओम नमो ज्ञानेश्वर करुणाकर हा दयाळा तुमचा अनुग्रहला पावन झालो चराचरी पावन झालो चराचरी पावन झालो चराचरी पावन झालो चराचरी. ओम नमो ज्ञानेश्वर करुणाकर दयाळा तुमचा अनुग्रह लादलो. ओम नमो ज्ञानेश्वर करुणाकर दयाळा तुमचा अनुग्रह लादलो. पावन झालो चराचरी पावन झालो चराचरी पावन झालो चराचरी पावन झालो चराचरी चराचरी. वा टाळी वाजा. जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्धीचे अधिकरण तेचे बंधू श्रीचरण श्री गुरुचे ते नमस्कारो आता धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवे करता निवडलेला अभंग महान भगवत भक्त वैराग्याचे महामेरू संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकोबरा यांचा अत्यंत महत्वाचा संतांचं कार्य प्रतिपादित करणारा 4 चरणाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबरा यांचा असून या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबरा या मानव म्हणून जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला मनुष्य म्हणून जन्माला आल्याच्या नंतर धन्यता कोणत्या गुणानं प्राप्त होते त्या गुणाचं प्रस्तुत अभंगामध्ये दिग्दर्शन करतायत. विठ्ठल अभंगाचा भाव तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. 6 गुण आपल्याला या अभंगाच्या माध्यमातून आपल्या अंगी बिंबवायचे आहे. आता ते 6 गुण कोणते तर त्याचा विचार आपण सविस्तर अभंगाच्या निरूपणामध्ये करणार आहोत. विठ्ठल अभंगाचा सविस्तर विचार करण्या अगोदर अल्पसा हा परिहार देणं वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं. तो म्हणजे असा प्रतिवर्षी सालाबादप्रमाणे याही वर्षी जवळ 30-35 वर्ष पूर्ण होत आलेले आहे. आणि या आपल्या असणाऱ्या श्री संत शिरोमणी सावता माळी हनुमान मंदिर ट्रस्ट, त्याचबरोबर श्री संत सावता नवतरुण सार्वजनिक गणेश मंडळ, त्याचबरोबर श्री संत सावता भजनी मंडळ, समस्त
ग्रामस्थ मंडळी, रांजणगाव, शेणकुंजी आदी करून पंचक्रोशीतून आलेल्या सर्व मंडळींच्या सहयोगातून, सगळ्यांच्या सहकार्यातून हा नामयज्ञ वागयज्ञ सोहळा किम निमित्तानं आहे हे सगळ्यांना माहीतच आहे का नाही? काय कारण आहे? श्री संत शिरोमणी सावता महाराजांच्या समाधी संजीवन सोहळ्याच्या निमित्तानं हा आपण कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे, अर्थातच पुण्यतिथी. आणि या निमित्तानं हा सगळा खटाटोप आपण या ठिकाणी आपल्या या सर्व ट्रस्टी मंडळींनी, अध्यक्ष बाबा असतील आमचे आदरणीय हिवाळे बाबा, त्यांचे सर्व विश्वस्त मंडळी असेल, उपाध्यक्ष असेल, सचिव, सहसचिव, सदस्य मंडळी आदी करून सर्व नवतरुण गणेश मित्रमंडळ यांच्या सर्वांच्या सहकार्यातनं आमचे आदरणीय, वंदनीय, पूजनीय गुरुस्थानी असणारे गुरुवर्य रमेशजी महाराज जाधव यांच्या कुशल नेतृत्वानं हा भव्य दिव्य सोहळा या ठिकाणी प्रतिवर्षी पार पडतोय. आणि या सोहळ्यातील आजचं हे दुसरं कीर्तनपुष्प माझ्या वाट्याला, माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला येण्याचं कारण माझं काहीतरी महत्त्वपुण्य, आणि म्हणून महाराजांचा मला फोन आला आणि तुम्हाला सेवा एक करावी लागेल. आदेश असतो, गुरुवर्यांचा आदेश असतो. आम्ही त्यांच्याच हाताखाली लहानाचं मोठं झालेलो आहे. जवळपास मी महाराजांना 2003 ते 2004 पासनं बघतोय. आम्ही गणपती मंदिरामध्ये हरिपाठ करायचो बजाजनगरच्या तिथं. मला काही एवढं जमत नव्हतं. मग चाल कशी म्हणायची, कीर्तनातील चाल अजून काही